आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरण सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि चरण सेवा करण्यासाठी जवळपास 5,000 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नागपुरात सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून पुढील वर्षापर्यंत कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे. 8,000 कोटींची ही गुंतवणूक येत्या 8 वर्षात टप्प्याटप्प्यानं होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस एव्हिएशन आणि महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार करण्यात आला. पुण्यातील श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीनं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपती मंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कसबा गणपतीचे विशिष्ट पद्धतीने शेंदूर लेपन करणारे गुरुजी, भाविकांना संस्कृतसह इंग्रजी भाषेत मंत्राचे अर्थ सांगणारे मंडई गणपतीचे गुरुजी, वेळेचे काटेकोर पालन करीत पहाटेपासून उपासना करणारे दगडूशेठ गणपतीचे गुरुजी अशा अनेक भगवंतांची सेवा करणाऱ्या गुरुजींचा सन्मान यावेळी करण्यात आला. सारसबाग गणपती मंदिराच्या प्रांगणात हा सन्मान सोहळा पार पडला. बहुप्रतीक्षित मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेडपर्यंतचा विस्तार करण्यात आला असून या संबंधीचे पत्र रेल्वे मंत्रालयाने काढले असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सूत्रांनी दिली आहे. परभणी आणि नांदेडकरांना प्रथमच वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा मिळणार आहे. या रेल्वेत एकूण 8 AC सेकंड क्लास सीटर कोच आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य समस्यांसंबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी मांडकी ह्युमन हॅपीनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यवर्तीय ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठांचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याबाबत सरकार सकारात्मक असून तुमच्या समस्या निश्चित सोडवल्या जातील असं आश्वासन यावेळी मंत्री शिरसाट यांनी राज्यभरातून आलेल्या ज्येष्ठांना दिले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे 1,000 सदस्य 20 ते 22 जून दरम्यान 365 किलोमीटरची नाशिक ते पंढरपूर अशी आषाढी वारी करणार आहेत. हे सायकलिस्ट वारीच्या मार्गावरील शाळा, महाविद्यालयात जाऊन सायबर फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार आहेत. सायबर फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्यानं वारीच्या निमित्तानं हा उपक्रम घेण्यात आला. आषाढी यात्रा कालावधीत VIP लोकांचा भाविकांना कसलाही त्रास होणार नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मंत्र्यांच्याही गाड्या सोडल्या जाणार नाहीत. शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन सुरू राहील. तसेच आषाढी यात्रेच्या 1 महिन्याच्या काळात चंद्रभागा स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणेला ठेका देऊन स्वच्छता राखली जाईल अशी ग्वाही सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित पहिल्या महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स एकमेकांना भिडणार आहेत. अंतिम सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांना मोफत प्रवेश असून या रोमांचक सामन्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं. या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.